तर चला आजही संडे आणि संडे म्हटला ना तर असं कुठेतरी जावंसं वाटते आणि त्यात आज पाऊस पण नाही, मोकळं वातावरण आहे. तर मग मी यांना म्हणलं चला आपण कुठेतरी बाहेर जाऊन येऊ. आणि असं ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं जिथं ना बघायसारखं जेवढं आहे ना तेवढं ते आत्मसात करायसारखं आणि त्याच्यातून काहीतरी म्हणजे आपल्याला घेण्यासारखं सुद्धा आहे. तर मग अशा ठिकाणी आम्ही जाण्याचं ठरवलं. तुम्ही सुद्धा व्लॉगवरती कंटिन्यू राहा. आणि आम्ही कुठे जातो आहे आणि ती जागा काय आहे, त्या जागेचं महत्त्व काय आहे, त्या जागे म्हणजे काय काय आहे हे तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. तर व्लॉगवरती कंटिन्यू राहा आणि चला आमच्यासोबत तुम्ही पण. तर बघा आपण आलेलो आहोत म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं असं ठिकाण. तर चला बघा तुम्हाला इथं सगळं काही बघायला मिळणार की बाबासाहेबांच्या आयुष्य काय, ते काय काय जगलेलं आणि कुठं कुठं त्यांनी काय काय केलं हे सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. तर बघा किती छान छान देखावे. तर आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक जे काही आहे पुण्यामध्ये सेनापती बापट रोडला अपोजिट पासपोर्ट ऑफिसच्या अपोजिट आहे. आणि खूप छान आणि असं भव्य दिव्य हे संग्रहालय आणि स्मारक आहे जिथं प्रत्येकाने यावं आणि बघावं अशी ही प्रेरणाभूमी प्रत्येकालाच प्रेरणा देऊन जाणारी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अख्खं जीवन कसं गेलं, त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि ते सगळं काही बघताना ना एक वेगळीच आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. तर इथं खाली जेव्हा आम्ही इथं गेलो ना, आतमध्ये एंट्री केली, तिकीट काढलं, फक्त 50 रुपये तिकीट आहेत पर पर्सन. आणि इथं गेल्या गेल्या समोर काही अशी दृश्य त्यांनी साकार केलेली होती की जे बघून ना असं वाटत होतं की खरंच हे रिअल आहेत. आणि हे पहिलंच जे काही देखावा होता ना, जे काही दृश्य समोर पडलं ते होतं चवदार तळ्याचं. तिथं पाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला ना, त्या चवदार तळ्याचं संघर्षाचं हे एक चित्र होतं. आणि ते बघून ना खरंच मनाला म्हणजे इतकं भारी वाटत होतं की जसं की आपण त्या ठिकाणी आहोत. तर हे महाडच्या चवदार तळ्याचं सत्याग्रहाचं हे होतं. असे भरपूर सारे देण होतं. मसुदा समितीला जेव्हा काही भारतीय घटना सादर करण्यात आली तेव्हाचं हे जे काही दृश्य आहे हे इथं साकारलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा पुणे करार झाला ना तेव्हा महात्मा गांधीजींनी उपोषण केलं होतं, म्हणजे त्याग केला होता अन्न पाण्याचा. तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले होते. तर तेव्हाचं हे एक दृश्य आहे की महात्मा गांधी झोपलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी त्यांना भेटायला गेलेले आहे. हा पुणे करारसुद्धा ना खूप गाजला. त्याच्यानंतर काळाराम मंदिर, जिथं मंदिरात जाण्याची ना परवानगी नव्हती, तेव्हा बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. नंतर हे जे काही होतं ना ते भारतीय घटनेचं जेव्हा तयार झाली तेव्हाचं होतं. नंतर आम्ही असं थोडं वरती गेलो, तिथंही छान मस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं काही जीवनचरित्र, त्यांचे जे काही फोटो वगैरे छायाचित्र सगळं काही असं बघण्यासारखं होतं. आणि असं आतमध्ये गेल्यानंतर ना पहिले जे काही बघायला मिळालं ना तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिबिंब, म्हणजे असं वाटत होतं की साक्षात ना त्यांना असं बघत आहे प्रत्यक्षात, की ज्या टेबलवर बसून त्यांनी भारताची घटना लिहिली, जे काही संविधान लिहिलं ना तोच टेबल, त्यांनी वाचलेली ती समोर पुस्तकं, ज्या चेअरवर ते बसत होते ती चेअर
आणि मागे ना ते जे काही पुस्तकं वाचत होते ना, ते पुस्तकं म्हणजे त्यांनी याच टेबल आणि खुर्चीवर बसून भारतीय संविधान लिहिलं होतं. तर त्यांची समोर मांडलेली पुस्तकं, त्यांना हुबेहूब साकारलेलं त्यांचं ते रूप आणि हे सगळं बघून ना मन अगदी प्रसन्न झालं. नंतर थोडंसं आत गेलो तर तिथं ना त्यांचे जे काही चेअर होते, जे काही ते पेट्या वापरत होते, तर ही सगळी वस्तू मी बघत होते आणि मनाला ना खूप छान वाटत होतं की या वस्तूंना त्यांचा स्पर्श झालेला आहे आणि आज आपण ते बघत आहोत, त्यांना स्पर्श करत आहोत. तर मला खूप भारी वाटत होतं आणि एक प्रकारचा आनंदही वाटत होता की अशा या महामानवाचं आपण बघत आहोत, त्यांना स्पर्श करत आहोत. तर हाच तो बेड आहे की ज्या बेडवरनं त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता दिल्ली येथे. तर या बेडवरच तेव्हा ते झोपलेले होते आणि याच बेडवर त्यांचा जी की प्राणज्योत आहे ती मावळली होती. इथे त्यांचे काही कोट, त्यांचे ड्रेसेस, त्यांचे शूज, त्यांची काठी, त्यांच्याकडे असणारी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, असे बरंचसं सामान बघायला मिळालं. आणि त्यांना मिळालेले काही प्रशस्तीपत्र आणि हे सगळं राऊंडमध्ये जे काही स्मारक होतं, जे काही संग्रहालय, तिथं ना सगळं काही बघण्यासारखं होतं की त्यांनी वापरण्यात असलेल्या सगळ्या वस्तू, म्हणजे ते पाणी कशामध्ये तापत होते, त्यांनी वापरलेल्या चेअर, टेबल, त्यांच्या घरात असणारी भांडी जी स्टीलची होती, काही पितळेची होती, त्यांचा स्टोव, त्यांचे जे काही स्पून होते, ते सगळं काही ना असं बघत होतो की अरे या ठिकाणी ते बसत होते, या चेअरवर बसत होते, या टेबलवर बसत होते आणि त्यांचं जे काही महान विचार आहेत, तर या सगळ्यांशी ना ते जोडलेलं होतं कुठं ना कुठं. तर त्यांची ऊब होती आणि तिथंच मध्ये ना त्यांचा एक छानपैकी पुतळासुद्धा होता की जो मनाला खूप प्रसन्न करतो. ही त्यांना मिळालेली म्हणजे भेटवस्तू मिळालेली एक रंगबिरंगी छत्री होती. तर असं बघताना ना खूप मनाला प्रसन्न वाटत होतं. त्याचबरोबर या महामानवाच्या विचारांची काही पुस्तकंही तिथं होती जी सेलसाठी ठेवलेली होती आणि इथं ना छान छान अशी सुविचार जे आपल्याला खरंच प्रेरित करतील, अशी या महामानवाचे विचार सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे भरपूर सारे सुविचार तिथं लावलेले होते. आणि हे असं मला बघायला खूप आवडतं, वाचायला खूप आवडतं. म्हणून मी इतके रममाण झाले होते की कारण पुस्तकांच्या दुनियेत ना मी गेले की मला तिथून परत येवंसंच वाटत नाही. तर असलं मला आवडणारच असं ठिकाण होतं. देन वरती गेल्यानंतर ना तिथं छानपैकी त्यांचं जे की मेडल होतं, त्यांना जे मिळालेलं भारतरत्न, ते ठेवलेलं होतं. परत त्यांचे अस्थिकलश होते आणि हे अस्थिकलश होते, याच्यामध्ये त्यांच्या वापरात असलेली जी काही नाणी होती ती होती. वरती गौतम बुद्धांची मूर्ती असं छानपैकी होती आणि लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला आहे, म्हणजे एका साईडनं तुम्ही जाऊ शकता आणि दुसऱ्या साईडने रिटर्न येऊ शकता. तर इथंसुद्धा ना त्यांचे प्रत्येक कामाचे प्रत्येक गोष्टीची इथं छाप होती. म्हणजे सगळे छायाचित्र, त्यांनी काय केलं, कधी केलं, त्यांची ही वापराती भांडी होती. म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला, भांडी, स्पून, हे सगळं काही होतं. म्हणजे एकाने एक गोष्ट ते काय वापरत होते ते सगळी गोष्ट तिथं बघायला मिळाले. आणि हा त्यांचा ना एक टाय बॉक्स आहे की त्यांना ना नेहमी सुटात बुटात राहायला आवडायचं, कोट टाय, तर त्यांचा तो टाय बॉक्स होता. आणि अशी छान छान चित्र ब्लॅक अँड व्हाईटच होती, पण बघायला ना खूप छान वाटत होती, मनाला खूप प्रसन्न करत होती की अशा महामानवाला, अशा विचारवंताला की ज्याने आपलं आयुष्याचं सोनं केलं, त्यांच्या अशा गोष्टी बघताना मनाला खूप छान वाटत होतं. आणि मी मुलांना स्पेशली घेऊन गेले होते, आम्ही आधी पण गेलो होतो, परंतु तेव्हा ना मी ब्लॉग बनवत नव्हते, त्यामुळे मी एवढं काही शूट केलं नव्हतं. बस जस्ट फोटो वगैरे काढले. हे बघा फ्लॉवर पॉट आहे, ज्यामध्ये ना त्यांना फुलं पण खूप आवडायची, त्यामध्ये ते फुलं ठेवायचे. तर जेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हते तेव्हा पण गेले होते, पण एवढं शूट केलं नव्हतं. मग आता केलं, म्हटलं जेही माझे यूट्यूबवर फॅमिली आहे त्यांनासुद्धा या महान विचारवंताला बघता येईल. ही गौतम बुद्धाची मूर्ती बघा किती छान आहे, त्यांच्या जवळची आहे.
त्याने आम्ही असं सगळं काही बघितलं त्यांचं. खूप आत्मसात करण्यासारखं आणि बघण्यासारखं, मनाला स्फूर्ती देणारं. देन बाहेरची गौतम बुद्धाची सुद्धा मूर्ती आहे. खूप मोठा प्रेमाइसेस आहे. त्यांनासुद्धा त्रिवार वंदन केलं आणि थोडा वेळ बसलो अशा छानशा ठिकाणी, तिथं खरं मनाला स्फूर्ती भेटेल, मोटिवेशन. तुम्हीसुद्धा जर का पुण्यात राहत असाल किंवा जवळपास असाल ना, तर नक्की भेट द्या. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे आणि स्फूर्ती देणारं आहे, प्रेरणा देणारं आहे. कारण ते आपले प्रेरणास्थान आहे. त्यांना जर का आपल्याला इतकं जवळून बघता आलं तर यापेक्षा भाग्यच नाही आहे खूप मोठं. तर दक्षला घेऊन मी बाहेर पडले आणि फक्त इथं तिकीटसुद्धा खूप कमी आहे. तर नक्की भेट द्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.